तर जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहे दापूरमाळ या भागामध्ये. हे येतं ठाणे जिल्ह्यामध्ये आणि शहापूर शहापूर तालुकामध्ये. तर दापूरमाळ काही दिवसाआधी फेमस झालं होतं की वैतरणा डॅम जवळ असून पण गावच्या लोकांना पुरेसं पाणी मिळत नव्हतं. तर त्या लोकांना जवळपास 5 किलोमीटर खाली येऊन परत वरती जावं लागत होतं. त्याच्यानंतर इथे किती लोकसंख्या आहे सर? अंदाजे 300च्या आसपास आहे. दरवर्षी आपण शिवस्वप्नातर्फे आपण काही उपक्रम घेतो. अतिदुर्गम भागामध्ये आपण काही साहित्य वगैरे पुरवतो मुलांसाठी. तर आज आपण रेकीसाठी जातोय. तर तुम्हाला मी या ब्लॉग थ्रू तुम्हाला काही मी म्हणजे इन्फॉर्मेशन देणार आहे की इकडे आम्ही कसं आलो. म्हणजे जर का तुम्हाला सुद्धा वाटतं की या गावासाठी काहीतरी चांगलं व्हावं तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. तर इथे असं प्रकार आहे की जर का कोणाला मेडिकल परिस्थिती जर का एकदमच आली तर त्यांना अजून पण या म्हणजे आधुनिक जगात पण सुद्धा या लोकांना म्हणजे 4 ते 5 लोक स्ट्रेचरवरती किंवा खाटेवरती त्यांना आणावं लागेल. म्हणजे अशी परिस्थिती आहे. मेडिकल सुविधा नाही आहेत, शैक्षणिक सुविधा नाही आहेत. BBC मराठी या चॅनलवरती त्यांनी हायलाईट केलं होतं पहिले. त्याच्यानंतर तेच बघून ॲक्च्युली आम्ही आलो. इन्स्टा रील वगैरे आम्ही बरेच पाहिले होते. या गावापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. तर मी प्रत्येकाला आवाहन करेल की तुम्ही सुद्धा इथे या. प्रत्यक्ष तुम्हाला परिस्थिती कळेल की या गावापर्यंत पोहोचणं किती कठीण आहे. अतिदुर्गम भाग काय असतो ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, गाडी तर दूरचीच गोष्ट आहे, चालणं सुद्धा मुश्किल आहे. तर इथे काही दिवसाआधी बिबट्या आढळला होता आणि त्यांनी 10 वर्षाच्या मुलाला स्वतःचं भक्ष्य बनवलं होतं. ते पण एक आहे आमच्या डोक्यात. रस्ता बघा. दापूरमाळ शाळेमध्ये आपण आलेलो आहे 1 तासाची पायपीट केल्यानंतर. तर हे आहे ते छोटंसं गाव आणि मागे एक गाव गेलं आपल्याला, ठाकूरवाडी म्हणून ते म्हणतात. तर हे दुसरं गाव. तर दोन्ही गाव मिळून एक शाळा असते. तर इकडेच आपण आता चाललो आहे. ग्रुप आहे. तर हे आज व्हिजिटला आलेत आपल्या भेट द्यायला की गावाची पहिली परिस्थिती बघूया कशी आहे. मग त्यानंतर ठरवतील ते काही आवश्यक ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत किंवा त्यांना जे म्हणजे इथं ज्या आढळतील जे कमी आहे किंवा आणखी गावासाठी काय करता येईल, शाळेसाठी काय करता येतील, इथं ज्या गोष्टी पोचू शकत नाही आपल्यापर्यंत त्यांचा संकल्प आहे ते करणार आहेत. पण सुरुवातीला त्यांना एक आयडिया यावी म्हणून ते प्रत्यक्ष पाहणी करायला आलेले आहेत. ही दापूरमाळमधील जुनी शाळा आहे. तर ही आता धोकादायक इमारत म्हणून मान्य केली आहे. त्याच्यामुळे आता ही शाळा हलवली आणि आता घरामध्ये शाळा भरते. तर या जुन्या शाळेची परिस्थिती खूपच कठीण आहे. हे बघा, काही सामान वगैरे ठेवलेलं आहे. सगळ्या भिंती वगैरे पडायला आलेत. त्याच्यामुळे आता घरामध्ये शाळा भरते. त्याला सुद्धा वेळ लागेल ना सर अंदाजे? शाळा बनायला वेळ लागेल. तोपर्यंत घरामध्ये शाळा भरणार आहे. अंधारात सुद्धा काम करतो. त्या शाळेसाठी ही प्रोव्हिजन केलेली आहे शेडमध्ये. तर याचं पण अजून काम चाललंच आहे. शेणाने सध्या सारवलेलं आहे. तर आपण निघालो आहे दापूरमाळ या गावातून. इथे 2 वाड्या आहेत, ठाकूरवाडी आणि एक वाडी. तर 2 शाळेचा मिळून आपण पूर्णपणे अभ्यास घेतलेला आहे. त्यांच्याकडून आपण माहिती घेतली की त्यांना कुठल्या वस्तूंची गरज आहे आणि शाळा, त्याच्यानंतर मग गाव, हे सगळं मिळून आपण आता पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे सोलर लाईट्सपासून शाळेला आता लागणारे इलेक्ट्रिक वस्तू आहेत, फॅन आहेत, लाईट्स आहेत, खाली बसायला त्यांना आपल्याला ताडपत्रीपासून बऱ्याच काही गोष्टी आहेत, तक्ते घ्यायचे आहेत. तर अभ्यास करून आपण निघालो आहे कुठल्या आपल्या मार्गाने.
जाता जाता आपल्याला एक वॉटरफॉल दिसला, म्हटलं चला त्याचा पण आनंद घेऊन जाऊ. इकडनंच बघू ना वॉटरफॉल, छान वाटेल वरतून. खाली नको वरती. तर आलो आपण आपल्या गाडीजवळ. जवळजवळ 1 तास लागला आपल्याला पूर्ण इकडे पोचायला. चांगला अनुभव होता, निसर्ग पण छान होता आणि त्याच्यामुळे थकवा तेवढं जाणवलं नाही. म्हणजे निसर्ग बघत बघत आपण कधी पोचलो कळलं नाही. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आणि इथे खरंच मदतीची गरज आहे. तुम्ही लोक सगळ्यांनी नक्की या. इथेच मी माझा ब्लॉग संपवतो. धन्यवाद.